सोनू इथे ये, तू जाईल नाही तर. सोनू इकडे ये, लवकर ये इथे. किती खासतंय मध्ये. चल ये, तू जाणार पिजे नाही तर खाली उतर, लवकर ये. बाबा टाकतात आहे ना, तर येईल ना तो खायला. पाऊस एकदम जोराचा येतोय. कुठे नाही गेला वाटतं पप्पा. इथे मी बनवते नाश्ता. टॅटू मी अंडा बनवते. बोल हॅलो कर सर्वांना. त्यासोबत नाश्ता बनवता बनवता गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बनवते माझ्यासाठी एग. एक हाफ फ्राय केला आणि बघते तर एक कॅटू खाईल तर. आणि इतका पाऊस येतोय ना, इतका जोराचा पाऊस येतोय. आणि कॅटूला पण इतकी खासी झाली खूप खूप खूप. आणि मला पण सर्दी झाली. बडबड 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 चालू आहे. पाऊस येतोय ना. इथे हाफ फ्राय बनवलं. इथे स्क्रॅम्बल एग. ये नाश्ता कर ये. झाला तर माझा नाश्ता. ए बुबू ये लवकर, चल लवकर ये. फोन देते मम्माला. ये मम्मी किती पाऊस आलाय बापरे. काय होतं असंच येतो. कसं तिकडे समजत नाही ना, आमच्या इथे समजत नाही. सर्व बंद असतं तर इकडे पाठीमागे कपडे सुकतात. ये लवकर. हा ये. तिला खाऊ दे मॅडमला. मम्मी आला बन्या. मग आवाज कोणाचा आला. येतो ना असा. मला पण सर्दी होते. कॅटूची पण खांसी चालूच आहे. सिट्रिजन खावी लागेल मला पण. पप्पाच्या फोनला नेटवर्क नाही येत आहे. पप्पा नाही येते नेटवर्क यायला पाहिजे. वोडाफोनचा आहे मस्त. जिओचा करायचा. जिओचाच बेस्ट आहे. सगळीकडे आपला नेटवर्क असतो. गावी वगैरे. आता मी गावी गेलेले तेव्हा पण मस्त नेटवर्क होता. का पाऊस आहे बापरे, खूप पाऊस आहे. मम्मी नेहमी असंच असतो सकाळचा. आणि हिला औषध पण देते. औषध दोन्ही मी घेऊन आले इथं. इथे टीचरला बोलली आहे की मंडेला मी घेऊन येणार करून. आणि इथं खासी जातच जात नाही. मी आली होती टेरेस वरती आणि कावल्यांचा बोलतात ना हे ग्रुप बसलाय. मम्मी बापरे बाप. बिचाऱ्यांना पाऊस लागलाय. दाखवते काय खतरनाक वाटतंय यार. सोनू ते बघ. आणि इकडे मम्मा मम्मा. आणि इकडचा व्ह्यू दाखवते. कसली. हा काढ. काल बनवलेली. डोसा बॅटर पण आहे ना मम्मी. काय करते तू. मम्माला सतवते ना. हा किती सतवते कॅटू. खूप सतवते खूप. एक तर पहिल्याच माझं डोकं एकदम जाम झालंय सर्दीने. आणि डोळे पण एकदम गरम झाले. सुनेला येणार आहे. तिला मी बोलली माझ्यासाठी सिट्रिजन घेऊन ये. काय पप्पाला आपे. पप्पा हा तिला औषध पण नाही वाजायचंय. पियायचंय औषध. आता पाजलं तिला. अजून एक बाकी आहे. खासी तर जात नाही. परत घेऊन जायला लागेल काय.
आता गप्प बसली नाही तर किचड चालू होता, माझं डोकं दुखायला लागलं. हा आई बनवते चपाती, मम्मी खाता खाता उठली चपाती बनवायला या मॅडमसाठी. मम्मीची पण प्लेट बघ एवढी लहान कॅटू सारखी, असे नखरे आहेत दोघींचे. हा बाबा बघितलं नखरे बघ, मम्मीची प्लेट बघ. म्हणून मी नेहमी बोलत असते दोघी सेम आहेत. मी माझ्याकडे असेल ना तर बरोबर राहते. जी मम्मी तू पण चपाती घे ना मग. पराठा बनवलाय मम्माने. नाही ग हिला मी बोलते, ती बटाट्याची भाजी. हा ते हा ना बस झाली. हा आता तू खाल्लं. दरवाजा खोलो. अरे अरे आली मामी. आई कोण आलं सांग, कोण आलं कॅटू? काय दाखवते औषध ना. खाऊ पाहिजे कॅटू. छान वाटतोय सुनेना ड्रेस. मी फर्स्ट टाइम बघते छान छान ड्रेस घालते. हा मग काय बाबा माझं सिट्रिजन दे प्लीज, मी लगेच घेते. कारण नखरे ओव्हर ऍक्टिंग. सकाळपासून परेशान करून ठेवलंय माहितीये तिने मला. अरे हे काय दिलंय? अच्छा तू विचारलंस त्याला? तू विचारलंस त्याला? सर्दीसाठी तो मेडिकल ओळखीचा आहे ना. हा सर्दीसाठी काहीतरी द्या. हा बरं झालं. मी बोलली सिट्रिजन चांगली आहे का दुसरी कुठली, तर बोलली नाही सिट्रिजनच चांगली आहे. हा हे काय दाखव दाखव काय आणला. थँक्यू कोण बोलणार? मामीला बोल मामी थँक्यू. मामी पप्पाच्या चालू आहेत न्यूज. मुशी आहे बाबा. हा मग काय टाकू? रस्सा टाकू? आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम असा बेकार चालू आहे ना, काही समजत नाही काय करणार यार खरोखर. आणि आम्हाला जायचं, दोघींना पण डॉक्टरकडे जायचंय. काय करायचं मम्मी सांग? एकतर पाणी नाही, मग कालसारखे वांदे होतील. छान झाली मग गव्हाची भाजी. मी काय दवा आणून दे मला. त्या काकी होत्या जेवण बनवायला, त्या भाजी त्यांच्या पाणी पाणी असायचं ना. नाव पाणी नाव होतं आपण जेवणाला. ते जेवण मला घरी म्हणजे अगं आम्ही काय करायचो, आम्ही दोघी काय करायचं ते प्रश्न पडलाय. मम्मी काही प्लेट चेंज करत नाही. दादाची प्लेट आहे आणि ह्याच्याहून लहान आहे अजून प्लेट, ती माझी आहे ना मम्मी. दादा अजून या प्लेटीमध्ये जेवतो. तिकडे बघ तिचं लक्ष, पण तिचं लक्ष बघ किती खास आहे बघ. झालं जेवण आता. मँगो खाणार. माझं मी कोणाला शेअर नाही करणार आहे. बाबा इथे मी करते गरम पाणी, कारण हा बुब्बू आली थांब माझं शोनू. कॅटूची पण हालत इतकी खराब झाली आहे बापरे बाप. बरं झालं आम्ही मम्मीकडे आलो, कारण आमच्या इथे तर पाणीच नाही बिलकुल. पण कसं राहिलो असतो. आमच्या इथे झाले मोटर खराब. तिकडे बसलाय कबूतर. बुब्बू आली शोनू, तिला पण ताप आलाय. मला घेऊन जावं लागेल पप्पा तिला. मी निघणार होती पण आमच्या इथे पाणीच नाही येत आहे.
तिथे पण जाऊन काय करणार हा मम्मा. आता तिला मी इतकी चिडचिड करते ना, तर मी थोडं गरम पाणी करते आणि तिला पण देते आणि मी पण थोडं पिते. ती पण गरम पाणी पिते तसं तर. हा सोनू, हा कॅटू पिते ना माझी बुबू. बस हा पप्पा खूप ताप आलाय. ते बघ मम्मा काय देते बघ. पाणी पिऊया ना आपण. हा थांब, मी निघणार होती माझ्या मम्मी बरोबरच. हा काय सोनू काय झालं? भरपूर ताप आला यार. थोडं गरम पाणी पितोय. इथे वाढलं. हा बिल्लू, मम्मा मम्मा माझं बुलबुला मम्मा पाहिजे. सोनू थांब, मी जास्त गरम झाले. थांब. हा ये इकडे बस माझं. आवडलं ताप थोडासा कमी होईल, पण आता जास्त वाढत चाललंय. तेच मम्मीला फोन करून सांगितलं हिचा ताप कमी नाही जास्त होतोय. खूप अंग तापलंय कॅटू. मन्याला मन्या मन्या हाय मन्या, हाव यू मॅव. भूक लागली कॅटू बघ, मन्याला भूक लागली. इथे चालू आहे आराम. कॅटू मम्माच्या खुशीत झोपले आहे माझं पिल्लू. हा आपण जाऊया. हा सुनैनाला पण कॉल केलेला. 6:30 वाजता डॉक्टर येतात, तर आता बघू तिला घेऊन जाते, कारण ताप आहे ना म्हणून. पप्पाची चालू आहे इकडे वॉकिंग, कारण आता टेरेसवर तर जाणं मुश्किल आहे. खूप पाऊस येतोय. इतक्या जोराचा पाऊस आहे ना की रेड अलर्ट सांगितलंय. आणि पप्पाने सुकवलेले कपडे वरती, पण ते काही सुकलेच नाही. मस्त मम्मीला सांगणार आहे स्टँड घे, त्याच्यावर मस्त कपडे सुकतात. मगाशमारी करायची गरज नाही, मग पूर्ण असे लटकावे लागतात. पूर्ण घरभर जमतं. स्टँड लावला ना मस्त, त्याच्यावर कपडे तुम्ही टाकू शकता. रात्री चांगलाच आहे. मी ना काय माझं मी एक घेत असते ना, त्या लोकांना सवय नाही आहे ना. आता काल मम्मी बोलत होती ना गादी पण बघ करून, गादीसाठी पण मस्त ऑनलाईन गादी. मी ऑनलाईन काही नाही काय मागवत असते. तर आता मी स्टँड आता मी वापरते, तर मला माहिती आहे ना. आता माझ्या पण घरभर पूर्ण कपडे लागायचे असे सेम हँगरवर. आणि एका जागी मस्त ते सुकून पण जातात. रात्री सुकवलं की दुपारपर्यंत या सकाळपर्यंत सुकतात. ऑलरेडी मशीनमधून स्पिन होऊन येतात. आता माझी बुबू झोपली आहे पूर्ण. ती दिवसभर दुपारपर्यंत, म्हणजे आता 3 वाजेपर्यंत मला चिपकून होती. मम्मा 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 करत. एकदम तिला बरं वाटत नाही आहे. ताप आता मी विचार डॉक्टरचा वेट करते. आता सुनेला मला करेल फोन, तशी मी जाईन. आणि इकडे पण पाऊस चालू आहे. मला पण दाखवते बाबा सर्दी आणि झालंय. आणि कॅटूची पण मस्त सर्दी खासी पूर्ण गेली होती, काहीच नव्हतं. म्हणजे तेच डॅडूचं झालं त्याला सर्दी खासी, तर औषध पण काय बरोबर टायमावर घेत नाही. मग असं दुसऱ्यांना आम्हाला त्रास होतो. आणि एक तर पाण्याचा त्रास. शी बाबा. मोटर हा पाणी तर आमच्याकडे मस्त होतं. मी बोलली की नाही मला लक्षात नाही. मी फोन केलेला तर कसला प्रॉब्लेम चालू आहे, मोटरचा प्रॉब्लेम आहे. मोटर खराब झाली. मी तेच झाली अचानक पाणी कसं गेलं. अरे इतकं मस्त पाणी होतं बापरे. आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता कधी. मला वाटतं त्यासाठी असेल तर इथे पण चालू झालं असेल, पण असं काय नाही. मोटर खराब झाली. शिरा बनवायला घेतलंय. चांगलं तूप टाकलंय. आता ह्याला ना चांगला भाजायचं आहे. मम्मी एकदम माझं नाही ना, माझी मम्मी ना एकदम रवा ब्राऊन करते, असं व्हाईट नाही ठेवत. तर त्याला मी पण चांगला भाजून घेते. नंतर साखर आणि पाणी. वेलची पावडर शोधते आता फ्रीजमध्ये. इथे मस्त झालं आहे गरमागरम शिरा रेडी. मस्त घी वगैरे टाकून आणि मनुके टाकले. मला ड्रायफ्रूट्स नाही आवडत.
ड्रायफ्रुट्समध्ये मला मनुकेच आवडतात आणि माझ्या कॅटूला पण. ते गॅस बंद करते. आणि इतका जोराचा पाऊस येतो ना दाखवतो. गॅस बंद करते पहिला. पाणी पाणी जमलंय बाल्कनीमध्ये. बाबा झालंय. हा पप्पाने दिलेत. आता ती माझ्या वॉलेटमध्ये ठेवते. मणी मणी. हा औषध तिला दिल्याशिवाय बाबा त्या ताप नाही उतरणार आहे. तरी कम वाटतोय, थोडा कमी वाटतोय बाप्पा. पण डॉक्टर हे बघ कमी वाटतं. हे बघ नाही पण मी घेऊन जाणार तिला. घेऊन जाणार ते औषध पण दाखवते डॉक्टरला. कारण खासी आली ना तिला परत. झाली आहे ना खासी परत. थोडं कमी झालंय तरी मी घेऊन जाते. कारण अचानक ताप वगैरे आलाय तिला. रात्री तर अशी खास होत होती बापरे खूप. तुला बघतच बसली होती मी. औषध पण नाही ती बरोबर खा. तरी पण भरवलं. एकच दिलंय तिला आता. अजून एक होतं ते पण नाही खाल्लं नाही तिने. चटई पडते थोडंसं न. नाही बा अशी करते बाबा. हा तिच्या हातात बिस्किट ठेवला नाही तिने. मी रवा बनवला पण ती मॅडम काही खात नाही आहे. हा आणि डोळे कसे झाले आहेत. हो मॅडम पण डोळे कसे झाले आहेत. तुला एकदम गरम गरम वाटतंय. सुनेना गेली आहे. मला बोलते मी वेळेला जाते. आणि तो तिकडे आहे डॉक्टर. तो पार्लरवाली आहे ना मी गेलेली लास्ट टाइम. त्याच्या बाजूला चाइल्ड स्पेशलिस्ट आहे. तर तो ती बोलली मी तिकडे जाऊन बघते ना. तो असेल तर खूप बरं होईल. मी जाते लवकर तिला घेऊन. ती बोलली मी इथे खाली घ्यायला. कारण तिला याचं एकटीला तर नाही जमणार ना. छत्री पण पकडावी लागेल. नाही सुनेना असेल तर चालेल काय प्रॉब्लेम नाही. हा इथे बोलली. मला फोन करून बघते आहे की नाही. इतक्या पावसात तर असायलाच पाहिजे ना. पावसामध्ये सर्व आजारी पडतात. पप्पाची मस्त एक्सरसाइज करून झाली आहे. बरोबर 1 घंटा. हा 1 घंटा पावणा घंटा. 1च घंटा करायचा ना मग पूर्ण. हा नाही तर मग देऊ पप्पा. बसल्या बसल्या खा मस्त. टाइम टेबल आहे मस्त. टाइम टेबल वरती. आम्हाला काय कधी पण भूक लागते आणि कधी पण गचकायचं असं. म्हणून तर हालत अशी आहे. हा मम्मी माझी बिचारी गेली आहे कामाला. हा पप्पा खरोखर इतका पावसात आम्ही बसलोय मस्त घरात. तुला फक्त बिस्किट वगैरे तेच द्यायचं. डॉक्टरकडे पण घेऊन जाणार. आणि मग काय औषध कसं पाजवायचं तो मोठा टास्क आहे. दूध आहे का बाबा संपलं तर मला नाही होणार. हा तसं पण आता लोक काली चाय पितात ना. गोरी चाय नाही पित. काली चाय पितात. थोडं काय भरपूर आहे. हा बस झालं. तुम्ही लोक नाही पित ना तसं पण. हा मग अच्छा सकाळी काळी चाय गोरी चाय. बुब्बू माझे पिलडे. ए माझं शनलू. ओली ओली काय झालं मम्माला. तुला जायचं ना डॉक्टरकडे जायचं ना मम्मा. ठेवते इकडे मी बॅग घेते. चल जायचं. चल डॉक्टरकडे कोण. हा घेतले डॉक्टर. मी तर हेच घालते. चलो कम फास्ट. आरामात पप्पा. पाणी खूप संपलंय. सुनेना आणि अजय आले तर जातोय आम्ही.
पहिले डॉक्टरकडे जाते नंतर मावशीकडे जायच्या मम्मा. हा कुठे गेली? मामीला आवाज आहे. मामीची वाट बघतोय आम्ही. डॉक्टरकडे जाऊन आलो. आली मामी आली. पाऊस ती पण मामी आली. डबल काम झालं ना. तिचं लक्ष तर बघ. हे बघ काय पाहिजे? आईकडे आहे सोनू टॉईज आहे ते. कॅटू बस झालं नाही तर मॅनी करून पागल करून टाकेल आता कॅटू. ऐकलं डॉक्टरने मना केलंय ना खायला. इकडे फ्राईड राईसची तयारी चालू आहे. हा सुनाने मस्त कटिंग करून ठेवलंय ऑनियन वगैरे. टेस्ट चांगली. ते आपल्या घरीच जमतं ना. आता बघू बनवणं नाही तर तू यार आता एवढं शॉपिंग वगैरे करून ठेवलंय सर. अरे बघ मला बरोबर नाही बनलं तर बोल. नाही बरोबर तुम्ही बनवता. मी आहे ना इथं उभी. अरे बनव यार सुने ना. तुझ्या हातचं खाऊ दे. चल काय बनव तू पटकन. माझ्या हातचं. हा बरोबर बनवत असेल तू पण. काय बरोबर बनवते. बनव चल. माझं काय माहिती मला माझ्या घरीच जमतं बरोबर. काय आपापलं. सुनेना बना रही है अभी फ्राइड राइस. एकदम ना हेवी लाव वाटता तयार डोळे. काढला. हा तो तवा मी देऊन टाकला मम्मीला. आपण घेतलेला ना. हाय काय? मी वहिनीला पण घेतला. वहिनी मला बोलली की मला पण तो हाय चांगला. नाही ना. मी दुपारी अंड बनवलं. हा बोलली मला बनवते थोडासा. कोण आहे? पॅरेट आहे ना. काय नाव ठेवलंय लास्ट? बंटी बबली. आणि ते कुठे आहे? काय इकडे फिश पण आहे हा मस्त आहे ना बब्बू. हा तू दाखव सर्वांना. हे घे तू दाखव सर्वांना. कॅमेरावर हात नाही ठेवायचा. महेश आईला दाखव जा. आईचा व्हिडिओ काढ. आईचा व्हिडिओ काढ. आई मेकिंग चिकन. आई मेकिंग चिकन. हा अरे ऐकते आता. तिला काय देणार नाही ना मग ती बरोबर खाईल. ऐकलं कॅटू नाही सतवायचं. ऐकलं. छोटंच आहे. ते बघ. तिने मामीला हैराण केला नाही. मी सुनेनाला बोलत होती कशी हैराण करते बघ आता. नाही ना नाही आहे. कॅटू आई चिकन पण फ्राय करते आहे. हा अंडा आणि चपाती पण पडलाय. खा काहीतरी. ऐकलंस. The next day. किती घाण झालाय तो. कॅटू आणि माझी हालत अशी खराब झालेली आहे. माझं पिल्लू दोघं पण ताप. तिला पण ताप मला पण. हालत खराब झाली. हालत खराब. आणि आमच्या इथे तर पाणीच नाही येत आहे. मम्मी काय नको राहू दे. मम्मा नेहमी करणार आता. मामाकडे दोघी आजारी येऊन बसलोय. काल डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलो. औषध वगैरे घेतलं. ताप जातच नाही. माझं पण ते सेम तसंच. बाकी अशी हालत खराब झाली होती ना खरं. त्यांना बघू. हां ओके बाय कर. बाय.